सिनेमा विश्वात असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी फक्त काही मोजके चित्रपट केले आणि नंतर काळाच्या ओघात सिनेसृष्टीतून गायब झाले। आज आम्ही अशाच एका खास अभिनेत्रीची माहिती तुम्हाला देणार आहोत। तिने सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासमोर अजरामर काम केलं आहे। त्या काळी मराठी सिनेसृष्टी गाजूनही गेले अनेक वर्ष सिने क्षेत्रापासून लांब बसलेली ती अभिनेत्री म्हणजे नंदा शिंदे। चला तर जाणून घेऊया आज एवढ्या वर्षांनी नंदा शिंदे नक्की काय करतात। नंदा शिंदे यांचा जन्म कोल्हापूरला एका गरीब कुटुंबात झाला। त्यांना लहानपणापासूनच नाच गाण्याची आवड होती। घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी आपले शिक्षण मिरजेला आपल्या मावशीकडे राहून पूर्ण केले। तेथे असताना लहानपणीच त्यांनी एका कला पथकात काम करायला सुरुवात केली। या कला पथकाच्या माध्यमातून त्यांना 1980 साली रानपाखरू या सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायची संधी मिळाली। तेव्हा त्या फक्त 14 वर्षांच्या होत्या। पुढे अनेक चित्रपटात डान्सर म्हणून काम केल्यानंतर त्यांना काही चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका मिळू लागल्या। यापैकी पाटलीण, मानाचं कुंकू, जगावेगळी प्रेम कहाणी, चर्रे लक्ष मुंबईला, बहुरूपी, प्रेमांकुर अशा अनेक सिनेमात त्यांनी छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या। या काळात त्यांनी गाढवाचं लग्न, सखा माझा मंत्री झाला यांसारख्या लोकनाट्यात देखील कामे केली। तब्बल 12 वर्ष छोट्या भूमिका आणि बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केल्यानंतर शुभमंगल सावधान या चित्रपटापासून त्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या। शुभमंगल सावधान चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रेयसी म्हणून काम केलं। यानंतर त्या सुनबाईची पुण्याई, बहिणी बहिणी, नवसाचे पोर, माहेरची पाहुणी, काळूबाईच्या नावाने चांग भलं, अफलातून, मज्जाच मज्जा अशा अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या। या चित्रपटांपैकी काळूबाईच्या नावाने चांग भलं या चित्रपटामुळे त्या महाराष्ट्रातल्या घराघरात पोचल्या। त्यांनी साकारलेली आरती ही सोज्वळ नायिकेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। याशिवाय माहेरची पाहुणी चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले मराठमोळं गाणं म्हणजे लाख मोलाचं सोनं हे गाणं प्रचंड गाजले। काळूबाईच्या नावानं चांग भलं चित्रपट गाजवल्यानंतर त्या काही मोजक्या चित्रपटात दिसल्या। या काळात त्यांचे लग्न होऊन त्यांना एक मुलगी देखील झाली होती। त्यामुळे सांसारिक जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला। 2008 साली कंडिशन अप्लाय हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता। त्यानंतर त्या कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाहीत। गेली 17 वर्ष त्या सिनेसृष्टीपासून लांब आहेत। त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायचे तर त्यांनी निर्माता दिग्दर्शक सतीश रणदिवे यांच्याशी 2000 साली लग्न केलं। सतीश रणदिवे यांनी माहेरची माया, गृहप्रवेश, शुभ बोलणाऱ्या, मज्जाच मज्जा, बहुरूपी, चर्रे लक्ष मुंबईला अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे। 1985 साली आलेल्या चर्रे लक्ष मुंबईला या चित्रपटापासून त्यांची आणि सतीश यांची ओळख होती। पुढे अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यावर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 2000 साली लग्नबंधनात अडकले। काही वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली। त्यांनी तिचे नाव वैष्णवी ठेवले। वैष्णवीने देखील बालकलाकार म्हणून दुसऱ्या जगातील या चित्रपटात काम केलं आहे। या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचं पारितोषिक देखील मिळालं आहे। अशा प्रकारे नंदा शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीशी निगडीत आहे। गेले कित्येक वर्ष नंदा आणि त्यांचे पती सिनेसृष्टीपासून लांब आहेत। तरीही नंदा यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांमुळे ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत।